त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करणार आहे. द रेजिस्टन्स इन लेफ्ट अँड राईट गॅप ऑफ मीटर ब्रिज आर 20 ओहम अँड 30 ओहम रिस्पेक्टिव्हली. तर मीटर ब्रिजमध्ये लेफ्ट गॅपला आणि राईट गॅपला दोन रेजिस्टन्स दिलेले आहे 20 ओहम आणि 30 ओहम रिस्पेक्टिव्हली. वेन द रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप इज रिड्यूस टू हाफ इट्स व्हॅल्यू. जर लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू हाफने रिड्यूस करायचं आहे. म्हणजे आता 20 येतं तो किती राहणार 10च राहणार. द बॅलन्स पॉईंट शिफ्ट बाय, द बॅलन्स पॉईंट कितीने शिफ्ट झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचा. हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए ते आहे 15 सेंटीमीटर टू द राईट, बी ऑप्शन आहे 15 सेंटीमीटर टू द लेफ्ट, सी ऑप्शन आहे 20 सेंटीमीटर टू द राईट आणि डी ऑप्शन आहे 20 सेंटीमीटर टू द लेफ्ट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनमध्ये दोन रेजिस्टन्स दिलेला आहे. एक लेफ्ट गॅपमध्ये दिलेला आहे आणि दुसरा राईट गॅपमध्ये दिलेला आहे मीटर ब्रिजच्या. ओके, तर सर्वात पहिले मी एक छोटीशी डायग्राम काढतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एक मीटर ब्रिज. ओके, तर मीटर ब्रिजचा एल शेपचा मेटल स्ट्रीप असणार, त्याच्या शेजारी या रेक्टँग्युलर मेटल स्ट्रीप आणि पुन्हा एल शेप मेटल स्ट्रीप. आणि याच्यामध्ये जी वायर आपण यूज करणार आहे युनिफॉर्म वायर ती घ्यायची आपल्याला किती 100 सेंटीमीटरची घ्यायची. 100 सेंटीमीटरची लेंथ असणार. ठीक आहे. आता या ठिकाणी लेफ्ट गॅपमध्ये लेफ्ट गॅप आहे, या लेफ्ट गॅपमध्ये आपल्याला किती ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा 20 ओहमचा रेजिस्टन्स आपण या ठिकाणी कनेक्ट करणार. ठीक आहे, इथं आपण रेजिस्टन्स कनेक्ट केला आणि तो जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे तर आपला 20 ओहम इतका. आणि जो राईट गॅप आहे त्या राईट गॅपमध्ये पण आपल्याला रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती दिलेला आहे तर तुम्हाला 30 ओहम इतका दिलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हा जो जंक्शन आहे तिथून आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करणार आणि गॅल्व्हनोमीटरचं जे अदर एंड आहे तो कशाला कनेक्ट करणार तर जॉकी. ओके, इकडची जी लेंथ भेटणार आहे सपोज आपण त्याला काय कन्सिडर करू L1 इतकी कन्सिडर करू आणि जे रिमेनिंग लेंथ असणार ती किती असणार 100 मायनस L1. जर एकच लेंथ दिलेली असेल तर तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता. आता बॅलन्स कंडिशन या ठिकाणी यूज करू बाय युजिंग बॅलन्स कंडिशन. आणि काय बॅलन्स कंडिशन तर इथं जो रेजिस्टन्स आहे किती तर 20चा त्याच्या अक्रॉस जी लेंथ भेटली ती या ठिकाणी लिहा किती L1. इथं जो रेजिस्टन्स आहे तो किती तर 30 आणि त्याच्या अक्रॉस जी लेंथ आलेली ती किती आली तर 100 मायनस L1. ओके, तर याला सिम्प्लिफाईड करू. इथला 0 आणि 0 काय आला कॅन्सल. मग 100ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे 2ने 100 मायनस L1 ला मल्टिप्लाय करायचं आणि 3ने L1 ला मल्टिप्लाय करायचं. 2ने जर मल्टिप्लाय केलं तर किती भेटेल 200 मायनस 2L1 इज इक्वल टू 3L1. मायनस 2L1 इकडे गेला तर काय होणार प्लस. मग झाला 200 इज इक्वल टू 3L1 प्लस 2L1. 3 प्लस 2 किती झाला 5L1 इज इक्वल टू 200. म्हणजे आपला जो L1 भेटणार आहे तर 5ने याला डिवायडेड करून टाका. मग 200 डिवायडेड बाय 5 म्हणजेच आपला भेटला किती तर 40 सेंटीमीटर. मग लेफ्ट एंडपासून आपला जो बॅलन्सिंग पॉईंट आहे तो किती भेटला 40 सेंटीमीटर. इकडून जो 40 भेटला तर इकडून किती भेटला 60 भेटला. आपण एकच एंड घेऊ. कुठून घेतला हे फ्रॉम लेफ्ट एंडपासून घेतला. ओके, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. आता पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला जो रेजिस्टन्स आहे कशामध्ये लेफ्ट गॅपमध्ये तो हाफने रिड्यूस करायचा. आता आपल्याकडे किती 20 आहे तो किती जाणार 10 जाणार. लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स 10 झाला. ओके, आणि जो राईट गॅपमधला आहे तर राईट गॅपमधला चेंज नाही करायचा आपल्याला. राईट गॅपमध्ये किती असणार 30च असणार. ओके, मग बॅलन्स कंडिशन परत यूज करून टाकू. दुसऱ्या केसमध्ये रेजिस्टन्स 10 झाला, राईट गॅपमध्ये किती आहे 30. इकडं जो लेंथ भेटणार आहे त्याला आपण L2 घेऊ. कुठून पुन्हा लेफ्ट गॅपपासूनच घेतो. इकडचा L2 घेतला आणि इकडचा काय राहणार 100 मायनस L2. ही दुसरी कंडिशन. ओके, आता याला फक्त आपण काय करणार सिम्प्लिफाईड. इथला 0 आणि 0 काय आला कॅन्सल. 1ने 100 ला मल्टिप्लाय करा मग तो भेटेल 100 मायनस L2 आणि या 3ने L2 ला मल्टिप्लाय करा. ओके, हा मायनस इकडे काय होणार प्लस. मग 100 इज इक्वल टू 3L2 प्लस L2. 3L2 प्लस L2 4L2. मग झालं किती तर 100. 4ने याला डिवाइड करून टाका मग L2 भेटेल आपल्याला किती 25 सेंटीमीटर. ओके, हे पण कुठून आलं तर हे पण आलं तुमचं फ्रॉम
लेफ्ट एंड पासून, ओके, डाव्या बाजूने आलं बरं का नाही. मग सुरुवातीला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही डायग्राम मी थोडीशी आता पुसतो म्हणजे आपल्याला समजायला सोपी जाईल. पहिल्या केसमध्ये जर बघितलं तर आपला जो लेंथ होतं तो किती होतं तर 40 सेंटीमीटर इतकं होतं बरं का नाही. आणि आता आपली जी लेंथ आहे ती किती झाली तर 25 सेंटीमीटर. त्याच एंड पासून घेतलेलं बघा मी पुढं 25 सेंटीमीटर, म्हणजे हा बॅलन्सिंग लेंथ इकडे आलेला आहे. ओके, ही राईट साईड आहे आणि काय लेफ्ट साईड, म्हणजे आपला जो शिफ्टिंग आहे तर ही शिफ्टिंग एवढी झाली, म्हणजे हा 40 आहे आणि हा 25, याच्यातून जर मायनस केलं तर किती राहिला तर 15 सेंटीमीटर तो शिफ्ट झालेला आहे. आणि कोणत्या साईडला झाला तर लेफ्ट साईडला शिफ्ट झाले बरं का नाही. मग शिफ्ट इन नल पॉईंट आपल्याला काय फाइंड करायचं, शिफ्ट इन नल पॉईंट. नल पॉईंटमध्ये किती शिफ्ट झालं तर जास्त डिस्टन्स भेटला आपल्याला 40 सेंटीमीटर, त्याच्यातून 8 डिस्टन्स मायनस करायचा म्हणजे किती 25. मग आपल्याला किती भेटला 15 सेंटीमीटर. पण तो कोणत्या साईडला गेला तर डावीकडे गेला. मग शिफ्ट टुवर्ड्स द राईट, ओके, लेफ्टला गेला. कोणत्या साईडला गेला, लेफ्ट साईडला गेला, राईटला नाही गेला, टू द लेफ्ट. लेफ्ट साईडला तो काय झाला शिफ्ट झाला. आणि मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. ओके, मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार तर ऑप्शन बी, शिफ्ट इन नल पॉईंट इज 15 सेंटीमीटर टू द लेफ्ट. जर हा 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर आला असता आन्सर तर आपला जो नल पॉईंट आहे तो इकडे गेला असता, म्हणजे कोणत्या साईडला गेला असता राईट साईडला. पण आता 40 सेंटीमीटरपेक्षा कमी आलेला आहे म्हणजे आपलं 25 आलं आहे, म्हणजे आपलं नल पॉईंट लेफ्ट साईडला या ठिकाणी काय होणार तर शिफ्ट होणार आहे. मग या क्वेश्चनचं ऑप्शन बी असेल, 15 सेंटीमीटर शिफ्टेड टुवर्ड्स द लेफ्ट साईड.